नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शर्टाची कप, कॉलर आणि पॉकेट कसे तयार करायचे किंवा पेस्टिंग कशी करायची। तर यामध्ये आपण ही मागची बॅग वेगळी केली, त्यामध्ये आपली जी समोरची जी पट्टी आहे नमस्कार मित्रांनो, आता आपण शर्टाची कॉलर कशी चिटकवायची, स्टँड पट्टी कशी चिटकवायची, कप कशी चिटकवायचे आणि पॉकेट कसं तयार करायचे हे आपण पाहणार आहोत। ही संगम पट्टी म्हणजे समोरची पट्टी आपण काढून घेतलेली आहे 2 शर्टांची। तर याला चिपकवण्या अगोदर आपण सुरुवातीला नमस्कार मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत की आपण समोरची जी पट्टी आहे, संगम पट्टी म्हणतात हिला संगम पट्टी म्हणतात। तर आपला हा जो निशाण मारलेला आहे, हा निशाण मारलेला आहे, या निशाणपासून इकडे तिला ठेवायची आहे आणि खालच्या साईडकडून हा मसाला लावलेला राहतो। रेग्युलर प्रकारे पहा, याला कडक प्रेस मारून आपण चिटकवून घेतलेला आहे। त्यानंतर याला आपण या प्रकारे त्याच्यावर याला पट्टी वाढून घ्यायची आहे। आता आपण यामध्ये या प्रकारे आपण तिला चिपकून ठेवलेली आहे। तर आता यापुढे आपण याला या प्रकारे डबल पट्टी म्हणून वाढून घ्यायची। प्रेस याला कडक लागत असते, गरम। या प्रकारे आपण आता याला कडक प्रेस करून घेतलेली आहे। या प्रकारे याला आपण आणि वेगळं करून द्यायचं। एका कॅरी बॅग मध्ये आपण ते टाकून दिलं। तर आता आपण दुसरी पट्टी घेणार आहोत। दुसरी पट्टी ही त्याच प्रकारे चिटकवायची आहे। आता हे आपले पुढील फ्रंट आहेत, या फ्रंटला आपण एक सहज प्रकारे वाढून घ्यायचं, त्याच्यावर नॉर्मल प्रेस मारून घ्यायची। त्यालाही वेगळं केलं। त्यानंतर आता संगम पट्टी, समोरची पट्टी आपण चिटकवायची, या प्रकारे चिटकवायची तिला। त्याच्यावरील जे तुकडे आहेत, दोरे आहेत, ते काढून घ्यायचे। प्रेस कडक लागते, चिटकवण्यासाठी प्रेस कडक लागते। त्याला आपण या प्रकारे कडक प्रेस मारून घ्यायची। त्याच्यानंतर कॉलर 40 छाती आहे, 38 छाती आहे, जवळजवळ 15ची कॉलर आपण काढायची। मोठ्या पॉईंटमध्ये 9.5चे कप लागतील आणि 5चा खिसा लागेल।
तर आता आपली ही पट्टी ही देखील जवळपास तयार केलेली आहे. तर यापुढे आपण घेणार आहोत कॉलर, कप वगैरे पॉकेट. तर या ही पट्टी आपली चिटकलेली आहे. तर हा फ्रंट आपण वेगळा केला. त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे मित्रांनो. आमचे हे दुकान आहे, तर हे काही दिवसात आमचं काम कमी होईल, कारण आमच्या इथं कारागीर टिकत नाही. त्यांना वेळेवर पैसे देऊनही आमच्या इथं कारागीर टिकत नाही, आतापर्यंत टिकले नाहीत. आमच्या या ठिकाणी जे आहे ते कारागीर टिकत नाही आमच्या गावामध्ये. म्हणजे आमचं गाव हे एरंडोल आहे, जळगाव जिल्ह्यामध्ये. तर आमच्या या गावामध्ये कारागीर टिकत नाही, म्हणून आमचं दुकान कमी होईल, बंद नाही होणार. कारण आम्ही फक्त आमच्यापुरतं काम घेणार आहोत. आम्ही फक्त 2 जण आहेत. आता माझा मुलगा देखील आहे, तर तो मुलगा देखील बाहेर गावाला काम करण्यासाठी जाणार आहे. कारण या गावामध्ये आम्हाला आमचा रेट व्यवस्थित मिळत नाही. आमचा रेट व्यवस्थित मिळण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले की या गावामध्ये आमचा रेट व्यवस्थित मिळावा. जवळजवळ आमची शिलाई आहे 700 रुपये. शिलाई आम्हाला गिऱ्हाईकांनी द्यायला पाहिजे, तर आम्हाला गिऱ्हाईक लोक फक्त 500 रुपये देतात. 500 रुपयामध्ये आम्हाला काही पुरवडत नाही. त्यामुळे आता आमचंही थोडं कमी होईल. तर ही आमची काय रे आली मग टाइमपास होता का तो? नाही ग, ते लावत होता मी. चिटकावतो का तू शर्ट? येतो मी का तिकडला तिकडे चालास काढी सण. काही बाबाला देणं अर्जंट आहे ना. थांब जाय ना 5 मिनटं. चल लावा मी फोन. या म्हणे आडेचे म्हणे. हो 5 मिनटं बसले तू फक्त. बाबाला शर्ट दे ना, गैर अर्जंट आहे. बाबाने आणि का तू? बाबानी गाडी आहे तेवढे जातो कधी आपण ते दर्शनले. तू दावल्या पण आहे तुम्ही पा 8 तारीखले पेपर आहे का ट्रेनिंग यास काही सांगा बो तुम्हाला. 8ले का 7ले काही माहिती का 9ले? पैसे दिले? पैसे देणार कोण बदली? अहो नाही नाही, अवकाश काय बदली? आत्ता तू नाही आता बटास ना एन 17 बटास ना एन महिने घ्या आता जाऊ दे काय करा.
त्याने बी जावानी इच्छा आहे. जाऊ दे, चांगलं होईल तर काय आले मग आपण आडात घेऊ. आता 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 देतो का नाही 30? आता 30 देतो का नाही? कुठून येईन तवा? अरे मोठीच तरी पाहलो दे, पत्नी झाली. खाना झालं ना ग, काम ना तू म्हातारा 2-3 दिन आहे ना, काम नाही केले. कधी विचारलंय तुम्ही कारण बघ तुम्ही लाईट बिल घेतलं असं असं कारण कसं पाठवतो कागद त्याची बायका हा तुम्ही विचारतेस मी हात दारवेळा बोलले आणि ना माझ्यामध्ये आम्ही लाईट बिल बंद करू हा तुम्ही गर्दीच नाव मारली तुम्ही गर्दीच नाव मारली आता दिन ना ग त्याजवळ 100 ग्रॅम सोनं दिन आम्हाला माय बाबांना 100 ग्राम मग ते सर्व तिचा रुपयाचं खर्च होतो दादा कोणाजवळ त्यामुळे घ्यायचं 100 ग्राम सोनं तुझ्याजवळ मग नाही ग, नाही ग, काय ते 100 ग्राम 200 ग्राम काय बी सांगस का? 100 ग्राम का आता काशी जायचं जाऊ दे ना मग, काशी जाऊ दे ना. हा तो कधी 6 महिना तरी चांगलं टिकी घ्या ना, तर मग ते नंतर न ते काहीच राहत म्हणते. हा ते फक्त तो 6 महिना तरी 6 महिन्यात टिकायला पाहिजे तो एक ठिकाणी नाही मग. मोबाईल नको कर जो तिकडे नको पाहू बरं आता तू. बोलता असंच लोकांले असंच चला चालता माणूस ने मजा आले बाई ना येडा येईल. आम्ही दोन्ही मध्ये असा पाय आमच्याकडे असा नारळी गण्या त्याला वाटेल की आम्हाला असताय बुवा तुम्ही आम्ही वाटेल दिनभर इकडेच पाहतो. गण्या योगी आणि ती यादर काय कोणी मजा लेव आपण जे डावली गाणं नाही तो. कोण घालून घे मला त्या मारायला लागली आमच्या चालतं येईल मग दोन्ही दगड आणि मन पुस्तकले दोन टाक दोन दव्या चाली का त्याला दोन्ही चालते. हे असंच राहू द्या आता तिथून आल्यावर बाबा ती जाऊ आवरू का दुकान टोलं मत म्हटलं
बंद आहे जरा ते रंजीकरचं साईड बंद आहे ना. हे त्याच्यामुळे ना एक लिहून टाकलं. यांची कृपा आपल्यावरती तुला आणि तुझी बाकी झाली रोज गावमध्ये पण फिरायला भेटतो तुला. पण ती बहिणी आहे की फिरायला भेटता मी तिथे बाहेर सकाळी रिकवस ना ऐकले जाय ना मग तेच ना ऐकले जाय ना मग तेच ना तुले का तिथलं बिको काय ऐकू मी तेच ना आराम करणास ना काय ऐकू मी तेच ना मला नाही चालतात त्या मला चालतात नाही त्या जरसाबी अशी सांगायची पोर देख मला जरसाबी चालतात नाही त्या मला नको द्या तूच जाय तर डे अशी करायची लास्ट टाकेल नी लास्ट टाकेल मायक बरी तेच नाही त्यान बायको चांगली आहे ती बायको कशी आहे? आपली समाज घरी पहिली पैसे नाही जाईल वावर समाय असती वडा वावर तीच करत मग गल्ल्या ते बाप्पा जास्त